मागच्या गुरुवारी गुरुपौर्णिमेचा उत्सव गुरुतीर्थावरती संपन्न झाला. काहींना गुरुदीक्षा मिळाली, गुरुमंत्र मिळाले, त्याच्यातून त्यांचा परमार्थ चालू झाला. परमार्थाला पिता आला. त्या पद्धतीनं गुरुपौर्णिमेनंतरचा आजचा तसा पहिला गुरुवार तीर्थावरचा आणि आजचा प्रवचनाचा जो विषय आहे तो सर्वांच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा, म्हणजे अनेकांना त्याच्याबद्दल शंका असतात आणि विशेष करून श्रावण महिना चालू होते त्या कारणे पारायण म्हणजे काय, पारायण कसं करावं, कोणत्या पारायणाचे नक्की काय नियम राहतात, याच्यावरती आज आपण पूर्ण विषय घेतलाय. त्याच्यावर सविस्तर चर्चा आणि त्यानंतर तुमचे प्रश्नोत्तर पारायणा संदर्भात हा विषय आज पूर्णपणे आपण घेणार आहे. तरी सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने लक्ष द्या, जेणेकरून आज नंतर तुम्हाला हा प्रश्न राहू नये की आपण पारायण कसं करायचं, कोणतं पारायण कशा पद्धतीने घडलं पाहिजे, पारायणाचे नियम काय असतात, पारायणाचा फरक केव्हा पडतो, पारायण करताना काय करावं काय करू नये, ह्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला व्हावं आजच्या प्रवचनाच्या शेवटी. सर्वप्रथम मागे मी सांगितलं, भगवंत समजण्यासाठी, देव समजण्यासाठी, देवाच्या जवळ जाण्यासाठी जी काही साधनं आहेत त्या साधनामध्ये मंत्र, यंत्र, त्याच्यानंतर ग्रंथ, संत ही साधने. सर्वात प्रथम जर काय असेल तर तो ग्रंथ, ग्रंथानंतर संत, संतानंतर मंत्र, मंत्रानंतर भगवंत, असा प्रवास आहे. ग्रंथ कळला तरच ते दैवत कळतं, त्या दैवताचे नियम कळतात, त्या दैवताचे चमत्कार कळतात, त्या दैवताची स्थानं कळतात. ग्रंथ कळला तर संत समजायला मदत होते, संत कळला तर मंत्र कळतो, मंत्र कळला तर भगवंत कळतो. ही पायरी. सगळ्यात प्रथम पायरी कुठल्याही मार्गातून अध्यात्मात जाताना, आता आपण दत्त संप्रदायातून चाललोय म्हणून मी आज तुम्हाला दत्त संप्रदाय सांगणारच आहे, पण इतर संप्रदायाचंही ज्ञान त्यामध्ये तुम्हाला मिळेल. जर दत्त संप्रदायातून तुम्ही आहात तर आद्य ग्रंथ दत्त संप्रदायातले कोणते कोणते त्यांचं वाचन, पारायण तुमच्याकडून झालं पाहिजे. आणि वाचन आणि पारायण आणि नित्यसेवा यामध्ये फरक काय हे नीट लक्षात घ्या. आता बघा, नवनाथांनी जी शाबरी मंत्राची विद्या तयार केली होती, त्या शाबरी विद्येमध्ये शपथा होत्या, शपथ घातलेली कुठल्या ना कुठल्या दैवताला. त्याच्यामध्ये संजीवनी नावाचा एक मंत्र आहे, तर तो एका नाथांनी दिला होता आणि त्यांचा शिष्य त्या संजीवनी मंत्र पाठ करत होता. पाठ करताना त्या ठिकाणी तो एका झाडाखाली बसला होता, तिथं काही मुलं खेळत होती आणि ते मुलं खेळताना त्यांनी बैलगाडी बनवली आणि बैलगाडीवर बसवायला त्यांना एक गाडीवान पाहिजे होता. तर ते लहान मुलांना गाडीवान काय बनवता येईना, ते हे नाथ त्या ठिकाणी मंत्र घोकत बसले होते. घोकत हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण शाबरी मंत्र असे की तिथं मन नाही लागू दे, नुसते घोकल्याने तिथे सिद्धी, घोकल्यानं म्हणजे बोलल्याला सिद्धी. तो मंत्र तितक्या वेळा जप झाला पाहिजे, घोका. ते मंत्र पाठ करत बसले होते ते नाथ. आणि तो ती लहान मुलांनी म्हणाले मला गाडीवान बनवून द्या, एक पुतळा बनवून द्या. आता लहान मुलांची इच्छा म्हणून तो त्यांनी मातीचा गोळा हातात घेतला, पुतळा बनवायला चालू केला आणि पुतळा बनवत असताना मनातल्या मनात तो मंत्र जाप चालू होता, म्हणजे पाठ करत होते. कालांतरानं पुतळा म्हणाला आणि त्या संजीवनी मंत्राच्या प्रभावानं तो मातीचा पुतळा जिवंत झाला, त्याच्यात जीव आला, त्याला चमडी आली, त्याच्यात अख्खं बालक उभं राहिलं. ते बालक उभं राहिल्याच्या नंतर जे नाथ होते मंत्र जपत होते त्यांनी ते बालक खाली टाकलं, ते पळत सुटले. त्यांना वाटलं याच्यामध्ये भूत वगैरे आलंय का काय. नंतर अख्खी मुलं पळत सुटली, अख्ख्या गावात तो गोंधळ की नाथांनी भूत आणलं, मातीच्या पुतळ्यात भूत आणलं, भूत आणलं. ज्यावेळेस नक्षत्रनाथ गोरक्षनाथ ते मुख्य आले आणि त्यांनी पाहिलं तर त्यांना कळालं नाथ सिद्धाचा अवतार तिथं झालाय. संजीवनी मंत्राचे घोकन तो करत होता आणि त्याच्या संस्कारानं त्या मातीच्या पुतळ्यामध्ये जीव आला. पण इतका चमत्कार का झाला, कारण मंत्र नाथांनी दिला होता.
नाथ होते. नवनाथांमध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ ह्या नाथांनी तो मंत्र दिलता. हे गुरु तितक्या ताकदीचे होते म्हणून मंत्र भोगल्यानं तिथं सिद्धी प्राप्त झाली आणि त्यामधील मातीच्या पुतळे जीवाला. आज घडीला तसे मंत्र राहिले नाहीत आणि तसे गुरुही राहिले नाहीत. मग सोपं काय? आजच्या घडीला खरंच सोपं जर असेल तर ते म्हणजे ग्रंथाचं पारायण आहे. वाचन आणि पारायण यात फरक काय? कथा वाचणे आणि पारायण वाचणे याच्यात जमीन आसमानाचं अंतर आहे. ते कसं? दत्त संप्रदायातले मुख्य ग्रंथ सांगतो. सगळ्यात पहिला ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत. दत्त संप्रदायामध्ये जर आपण परंपरा लक्षात घेतली तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत दत्त महाराजांचा पहिला अवतार, त्यांचा ग्रंथ आहे. त्यानंतर महाराजांचा दुसरा अवतार नरसिंह सरस्वती, त्यांचा गुरुचरित्र. त्यानंतर महाराजांचे तिसरे अवतार स्वामी समर्थ महाराज, त्यांचा स्वामी समर्थ चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत. हे 3 मुख्य ग्रंथ झाले. त्यानंतर परंपरेत आपण जे जे संत दत्त संप्रदायाला जोडले त्यानुसार शंकर लीला, शंकर गीता, त्याच पद्धतीने साई चरित्र, शिगाईच्या गजानन महाराजांचं चरित्र, ही सर्व चरित्र सुद्धा झाली. परंतु प्रारंभाने आपण जर लक्षात घेतलं तर दत्त महाराजांचं चरित्र असलेला ग्रंथ त्या ठिकाणी श्रीपाद चरित्रामृत पण नाही, गुरुचरित्रही नाही आणि स्वामी चरित्रही नाही. यामध्ये त्यांच्या अवताराची चरित्र आहेत. दत्त महाराजांचं चरित्र कुठे? दत्त महाराजांचं चरित्र आणि दत्त महाराजांची कथा वाचायचं असेल तर टेंबे स्वामींनी लिहिलेला दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. टेंबे स्वामींनी लिहिलेला दत्त पुराण नावाचा ग्रंथ आहे. कावडी बुवांनी लिहिलेला दत्त प्रबोध नावाचा ग्रंथ आहे. तुम्ही आज बरीच नाव पहिल्यांदाच ऐकली असतील. दत्त महाराजांचे हे ग्रंथ आहे दत्त प्रबोध, दत्त पुराण आणि दत्त महात्म्य. हे लिहिलेले आहेत श्री टेंबे स्वामी महाराजांनी. त्यानंतर महाराजांनी कलियुगात जे अवतार घेतले श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, या तिघांचे ग्रंथ म्हणजे श्रीपाद चरित्र सारामृत, गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत. हे दत्त संप्रदायाचे मुख्य ग्रंथ. त्यानंतर नवनाथ भक्तिसार. मग आता या श्रावणामध्ये पारायण करणं म्हणजे काय आणि वाचन करणं म्हणजे काय? शाळेत ज्यावेळेस तुम्ही असताल तर शाळेत असताना पहिले बेंच, दुसरा बेंच आणि शेवटपर्यंत असे बेंच असतात. पहिल्या बेंचवरचा विद्यार्थी आणि शेवटच्या बेंचवरचे विद्यार्थी या दोघांच्या शिक्षण पद्धतीमध्ये सारखेपणा जरी असला तरी आकलन पद्धतीमध्ये बदल आहे. आकलन पद्धतीमध्ये भरपूर बदल आहे. त्याचं कारण काय? जो विद्यार्थी अगदी मनाच्या अंतःकरणापासून अभ्यास करतो किंवा तो धडा पूर्णपणे आत्मसात करतो, त्याला धडा संपल्यानंतर जरी शिक्षकांना काही प्रश्न विचारला तरी त्या 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर तरी त्याला येतं. बरोबर आहे? आणि शेवटच्या बेंचवरचा तुकार विद्यार्थी त्याच्याकडून धडा 7 वेळा म्हणून घेतला आणि त्यानंतर त्याला 2 प्रश्न विचारले तरी सुद्धा त्याला दोन्ही प्रश्नांची उत्तर येत नाही. याचं काय कारण असावं? आकलन आणि घोकणपट्टी हे याचं अंतर. आकलन म्हणजे समजून घेणं आणि घोकणपट्टी म्हणजे नुसतं डोळ्यासमोर धरणं आणि वाचत राहणं. त्याच्यात काय दिलंय, काय सांगितलंय ह्याचा कुठलाही बंध नाही. मग तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचंय तर आकलन होईल आणि वाचन करायचं असेल घोकणपट्टी होईल. पारायण केला तर फरक पडेल, तर जीवनात बदल होईल. वाचन आणि घोकणपट्टी केली जीवनामध्ये कुठलाही बदलही होणार नाही, फरकही पडणार नाही, उलट दोष पडणार तिथे. ग्रंथाचं आत्मन केल्याबद्दल सांगण्याचं तात्पर्य, जो ग्रंथ वाचताय तो ग्रंथ तुम्हाला समजला पाहिजे. आता लहान मुलं ज्यावेळेस एखाद्या स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ असतो त्यावेळेस पूर्वी वाचायला द्यायची ज्ञानेश्वरी. तुमच्यातले बऱ्याच महिलांनी वाचले असेल पोटात गर्भ असताना. खरं पाहता गेलं तर त्या ज्ञानेश्वरी शब्दाचा अर्थ सुद्धा काही महिलांना माहित नसावा. सांगणारच कुणी नाही, शिकवणार कुणी नाही, समजवणार कुणी नाही, तर कसं कळेल? जर ते शिकवणार कुणी असेल तर ते समजेल. मग जर ज्ञानेश्वरी तुम्ही वाचली, पूर्ण वाचली, पोटात गर्भ असताना वाचली आणि वाचल्यानंतर अध्याय किती तुम्हाला विचारले आणि तुम्ही जर पुढच्या तोंडाकडे बघत असाल तर पोटातल्या गर्भाने कुणाकडे बघायचं?
ज्या वेळेस गर्भ संस्कार म्हणतो ना आपण, संस्कार म्हणजे काय, आधी आईला कळलं पाहिजे तर पोटातल्या गर्भाला कळेल. आईचाच गुतडा झाला, तिलाच कळलं नाही कोणाचा कोण मुलगा कोणाचं कोण, तर पोटातल्या गर्भावर काय संस्कार होईल, शून्य. त्यापेक्षा नामजप केलेला कधीही चांगला, किंवा मराठीतले ग्रंथ वाचलेले कधीही चांगले. संस्कृतच्या नादी नाही लागलं तरी अतिउत्तम. सांगण्याचं तात्पर्य काय, जो ग्रंथ वाचताय ना तो समजला पाहिजे, एवढंच माझं आजचं सांगण्याचं भावना ते. जर समजला तरच अध्यात्म कळेल. जर फक्त घोकणपट्टी केली, ढुकल्या घेत वाचला, त्याच्यातून काही उपयोग होणार. गुरुचरित्रातला प्रत्येक अध्याय, नवनाथ ग्रंथातला प्रत्येक अध्याय, स्वामी चरित्रातला अध्याय, श्रीपाद चरित्रातला अध्याय, दत्त महात्म्यातला अध्याय, प्रत्येक अध्याय माणसाला काही ना काहीतरी शिकवतो आणि काही ना काहीतरी माहिती देतो. ती त्याने अंगीकारायची असते आणि नाही 100% गुण घेतले त्यातला 1% गुण घ्यायचा असतो. दोषरहित माणूस बनू शकत नाही, नीट लक्षात ठेवा. शुद्ध सोन्याचा दागिना कधीच घडत नाही. त्यामध्ये थोडं तरी तांब पितळ हे एकत्रित करावं लागतं, घालावं लागतं. त्या मिश्रणानं दागिना बनतो. शुद्ध सोन्याचा दागिना जसा बनत नाही तसा 100% पवित्र माणूस कधीच बनत नाही. हे विधान आहे आणि हे सत्य विधान आहे. कारण ह्याचा जन्मच, ह्याची निर्मितीच अशुद्धातून आहे. त्यामुळे हे शुद्ध कधी होऊ शकत नाही. हे शुद्ध करण्याच्या भानगडीत जास्त पडू पण नका. शुद्ध काय करा, याच्या आतलं अंतःकरण शुद्ध करा. साबण असतो, साबणाला किती धुवा पाण्याने, फेस येणं बंद होणार आहे का? तसं ह्या देहाची निर्मिती कशातून झाली, मातेचं रेत, पित्याचं शोणित, ह्याच्यातून ह्याची निर्मिती. ह्याच्यातले विचार जाणार नाही, हे कधी शुद्ध होणार नाही. ह्याच्या आतमध्ये रक्त आहे, मांस आहे, पू आहे, आतडी आहे, हे शुद्ध होणार नाही. आणि हे शुद्ध करण्याची भानगडीत पडवू नका. शुद्ध करायचं असेल अंतःकरण करा, आत्मा करा. साबण किती धुतला तरी फेस संपत नाही. तसं जीवनामध्ये तुम्ही देह किती शुद्ध करा, तो अपवित्र झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे देहाच्या मागे लागू नका, मनाच्या मागे लागा. मनाच्या मागे कसं लागतात, ज्यावेळेस ग्रंथ वाचतात, जो ग्रंथ समजेल त्यावेळेस त्यातलं दैवत कृपा करेल. म्हणून कळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी एकाला सांगितलं होतं 3 अध्याय गुरुचरित्राची 3 पारायण तू कर, 7-7 दिवसाची 3 पारायण कर. 3 पारायण झाल्याच्या नंतर त्या माणसाच्या भयंकर पोटात दुखायला लागलं. मी म्हणलं अरे बापरे, हे तर काय कुठे गडबडच झाली. त्याचं आजारपण आणि दुःख कमी करायला सांगितलं वाचायला, आणि ते तर पोट धरूनच माझ्या पुढे येऊन बसलं. विचारलं त्याला आल्यानंतर, काय बा काय कशामुळे? तो म्हणला सलग 7-7 दिवस 3 पारायण केली. ठीक आहे, पारायण संपलं होतं त्याचं शुक्रवारी आणि तो माझ्याकडे आलता सोमवारी. त्याच्यामध्ये गेले ते दिवस शनिवार, रविवार आणि सोमवार, ते आलता मंगळवारी. त्याला विचारलं, तर मी म्हणलं पारायण तर झाले, ठीक आहे, शनिवारी काय झालं? शनिवारी कुठे गेलता? मला जरा पोटात गडबडी दिसायला लागली. तो म्हणला शनिवारी आमच्या चुलत मामाचं वर्ष श्राद्ध होतं, तिथे गेलो होतो. म्हणलं ओके. रविवारी कुठे गेला होता? अरे हा, म्हणला रविवारी आमच्या भावकीतल्या एकाचा महिना ज्यावेळी मला बोलवतात, त्याच्या महिन्याला मी गेलो होतो. आणि म्हणलं काल कुठे गेला होतास? ते म्हणलं काल हॉटेलमध्ये गेलो. त्याच्यानंतर मी मग पूर्ण स्कॅन केला, आकडे घेतले, तर असं लक्षात आलं गुरुचरित्रातल्या 34, 35, 36 कर्मोपाकाच्या अध्याय आहेत. त्याच्यात असं सांगितलं, गाणगापुरात ज्यावेळेस नरसिंह सरस्वती महाराज होते, त्यांनी दरबार चालवला. आता इथं जसं अन्नदान होतं तसं त्या काळी महाराजांना भेटायला जी लोक यायची ती अन्नदान घालायची. आणि त्यामध्ये 70% अन्नदान ही पित्राची असायची, पित्राच्या नावाने असायची. म्हणजे काय, त्या घरातल्या गेलेल्या मृत व्यक्तीची नावे असायची. त्याचा संकल्प सोडायचे आणि मग पंक्ती बसायच्या. परान्न भोजन करू नये असं दत्त महाराजांचं सांगणं होतं. ज्यावेळेस पारायण करताय, ज्यावेळेस जप करताय, ज्यावेळेस तुम्ही गुरु मार्गात आहात आणि भगवंत प्राप्तीची ओढ आहे, देव दर्शनाची ओढ आहे, इच्छापूर्ती करणं गरजेचं आहे, त्यावेळेस परान्न भोजन करू नका, म्हणजे बाहेरचं अन्न खाऊ नका, असं दत्त महाराजांचं सांगणं. म्हणजे का, ते एका बाईला त्या गावातल्या मोह आवरत नव्हता. मागे मी कथा इथं सांगितली. तिला खाण्याचा मोह आवरत नव्हता. तिचा पती, तिचा नवरा बाहेरचं अन्न कधी खात नव्हता. तर त्या गावात एक खूप मोठ्या वाण्याची त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं, त्यांनी पंचपक्वान्न जेवायला गेलते. त्या स्त्रीला ते खाण्याची इच्छा झाली, पण नियम असा होता जोडीला यायचं. ती नरसिंह सरस्वतींकडे गेली, डायरेक्ट महाराजांकडे, मुख्य महाराजांकडे गेली. म्हणाली, हे आमचा नवरा माझा ऐकत नाही, माझ्या बरोबर जेव्हा येत नाही, पंचपक्वान्न मला भिक्षेचं अन्न रोज खायला घालतोय,
ते महाराजांनी बडबड बडबड सगळी ऐकली आणि म्हणाले, जा बाबा हिला घेऊन आजचे दिवस. तू म्हणला, महाराज माझा नियम आहे, मी आजपर्यंत कधी परान्न खाल्लं नाही, कोरडीच भिक्षा घेतली आणि घरी स्वयंपाक केला, पण पोट कधी पाठवू दिलं नाही. महाराज म्हणले, मी सांगतोय ना, कुलस्त्रीचं अंतःकरण कायम दुःखी असू नये, घरातल्या बाईचं अंतःकरण कायम दुःखी असू नये, लक्ष्मी स्थिर होत नाही, जा. ठीक आहे. गेला तो. गेल्याच्या नंतर सगळ्या जोड्या बसल्या. ज्याचा अन्नदान होतं त्याने पाणी हातात घेतलं, संकल्प घेतला, वडिलांच्या नावाचा अमृत सोडून दिला. भोजन चालू झाली आणि त्या स्त्रीला असं दिसू लागलं, कुत्रे, डुक्कर, मांजर, कावळे येऊन ते खातायत आणि त्याच ताटामध्ये बाकीची लोक जेवतायत. एकाच ताटात जोडी जेवायला बसल्यात आणि समोरच्या बाजूने कुत्र, श्वान, डुक्कर सगळेजण खातायत. त्यांची लाळ गळते, तीच माणसं करत खातात. ती पाहिलं आणि ती ओरडायला लागली, उठा उठा उठा. आणि हे कोणालाच दिसत नव्हतं, फक्त तिलाच दिसायचं. लोक म्हणजे ह्या बाईच्या डोक्यावरती परिणाम झालाय, हिने कधी खाल्लेलं नाही, हिचा नवरा आजच आलाय म्हणून ही पागल झाली, हिला उचला बाहेर काढा. त्या दोघांना उचललं, ती बाहेर आली. बाहेर आली तशी महाराजांकडे गेली, महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं, म्हणाले, हे का मला अघटित दाखवलं, हे काय नक्की? महाराज म्हणाले, ज्या नावाचा संकल्प अन्नाला केला जातो त्या अन्नावरती संकल्पित आत्मा येऊन त्या ठिकाणी ज्या रूपात आहे त्या ठिकाणी येऊन तो प्रसाद दक्षिण करतो. आणि ते उष्ट अन्न जे खातात त्याचं पुण्य त्या ठिकाणी ज्याचा आत्मा आहे त्याला लागतं. त्यावेळेस तिचे डोळे उघडले की उष्ट अन्नाचा प्रताप काय. उष्ट अन्न कुणाचं का खाऊ नये. उष्ट कुणाचं खावं, स्त्रीने खावं नवऱ्याचं, आणि शिष्यानं खावं गुरुचं. याच्याशिवाय उष्ट खाण्याची परवानगी नाही, शास्त्रातच नाही. का? नवऱ्याच्या पुण्यात स्त्रीचा वाटा आहे म्हणून उष्ट खायचं, आणि गुरुच्या पुण्यात शिष्याचा वाटा आहे म्हणून गुरुचं उष्ट खायचं. हे दोनच परवानगी. म्हणून पित्राची उष्टवळ खाल्ली की तुमच्या पोटात दुखणार हे सत्य, त्रिकाळवादी सत्य. का? तर तुमचं पुण्य संपतं, तुमचं पुण्य त्या पित्राला लागतं. म्हणून दत्त संप्रदायात सांगितलं पित्राचं खाऊ नये. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही असं सगळ्यांना सांगताय, तुमचं खायला कोण येईल? मी म्हणलं, माझं खायला लय जण आहेत बाबा, समर्थ आहेत माझं खायला, परंतु आपल्या घरातलं, आपल्या भावकीचं हे आपण खाऊ शकतो, कारण त्यांचे आपल्यावर उपकार असतात. भावकीचे आपल्यावरती खूपच उपकार असतात तसं सांगायला गेलं तर. पण त्याचं चालतंय, त्याचं चालतंय, भावकीतलं चालतंय. पण इतर परांना, आणि जर तुम्ही दत्त महाराजांना मिळवण्याच्या भागाने चाललाय तर तुम्हाला भावकीचंही चालत नाही. तुम्ही फक्त तुमचं घर बस, याच्या व्यतिरिक्त अन्न कुठलं घ्यायचं नाही. ठीक आहे. तर गुरुचरित्र वाचताल, नवनाथ भक्तिसार वाचताल, सर्व ग्रंथ वाचताना नियम काय आहे? पहिला नियम, ज्याच्यावर मी 20 मिनिटं घालवली, ग्रंथ कळला तरच वाचा, कळला नाही वाचू नका, जप करत बसा. जर अक्षर कळतंय, जर त्याचा अर्थ कळतोय तरच वाचा. अर्थ कळत नाही, मराठी ग्रंथ आणा, पण ग्रंथ वाचू नका, ग्रंथाच्या भानगडीत पडू नका. कारण ते सगळं वेस्टेज आहे, टाइम ही वेस्ट आहे तुमचा. त्याच्यातही काय होतं माहितीये का? माणसाची श्रद्धा निघून जाते देवावरची. तो म्हणतो, मी 7 पारायणे केली, 11 पारायणे केली. अरे तू 7 पारायणे केली आणि दत्त महाराजांच्या आईवडिलाचं नाव तुला सांगता येईल ना? तू 7 पारायणे केली आणि नरसिंह सरस्वतींचा जन्मस्थान तुला सांगता येत नाही. मग तू काय शिकला? तू काय ग्रंथ वाचला? तुला काय कळलं त्यातून ढेकळ? मग जर कळतच नाही तर वाचून वेळ वाया का घालवता आणि देवाला दूषण का देता? नीट वाचा, समजेल असं वाचा. नाही समजत गुरुला जाऊन विचारा, त्याच्याकडून उलगडा करून घ्या. परंतु तो ग्रंथ कळला तर तुमचा उद्धार आहे. आता ग्रंथाची मांडणी कशी असते? तर समोर एक चौरंग मांडायचा असतो. चौरंगावरती शक्यतो भगव्या रंगाचं, पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं, हे सगळ्या ग्रंथाचं सांगतो आम्ही, फक्त गुरुचरित्राचं नाही. नवनाथ भक्तिसार लावा, गुरुचरित्र वाचा, स्वामी चरित्र वाचा, कुठल्या वाचा. मांडणीची पद्धत अशीच आहे. एक चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती भगवं, कोरं म्हणजे पांढरं अथवा पिवळं, ह्या 3 वस्त्रापैकी एक वस्त्र घालायचं, ते बांधून घ्यायचं, तो चौरंग मांडायचा. मागच्या बाजूला प्रतिमा मांडायची. प्रतिमा कुणाची मांडायची? दत्त महाराजाचा ग्रंथ असेल दत्त महाराजाची मांडा, नवनाथांचा ग्रंथ असेल नवनाथांची मांडा, देवीचा ग्रंथ असेल देवीची मांडा. प्रतिमा म्हणजे फोटो. फोटो नाहीये, मूर्ती मांडा. चौरंगाच्या मधोमध मांडा. मांडल्याच्या नंतर उजव्या बाजूला, त्या मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश मांडा. जर फोटो मांडलाय तर फोटोच्या बरोबर समोर कलश मांडा. कलश मांडताना खाली तांदळाची वात घाला, त्यावर कलश ठेवा, तांब्याचा अथवा साधा. त्याच्यामध्ये पाणी घाला, 1 रुपयाचं नाणं घाला, सुपारी घाला, आंब्याचा डाळा किंवा नागिनीची पानं घाला, नारळ मांडा. हा झाला कलश. कलश का?
कलशाशिवाय संकल्प पूर्ण होत नाही. कलश मांडला, कलशाच्या पुढे या, उजव्या बाजूला, तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला, पूजेच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती किंवा त्याच्या नावे तांदूळावरती सुपारी मांडा. ही झाली पूजेची वरची मांडणी. याच्या समोर एक पाट मांडून त्याच्यावर वस्त्र घालून तुमचा ग्रंथ ठेवा, जो कोणता आहे, गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, स्वामी चरित्र, श्रीपाद चरित्र, शेगावी चरित्र, कोणते जे काय आहे ते त्याच्यावरती मांडा. ह्या सर्व मांडणीच्या उजव्या बाजूला एक समई अथवा दिवा लावा, डाव्या बाजूला अगरबत्ती मांडा आणि याच्या समोर आसन घाला. आसन म्हणजे तुम्ही ज्याच्यावर बसणार आहात ते. पाटावर बसून शक्यतो ग्रंथ वाचू नका. बसताना घेताना आसन लोकरीचं घ्या, कापडाचं घ्या अथवा घोंगडीचं, सगळ्यात उत्तम. बसा. काय गडबड आहे? तो सांगत होतो मी तुम्हाला, बसायला जे आसन घ्यायचंय ते प्लास्टिकची चटई कधी घ्यायची नाही. आसन घ्यायचं लोकरीचं आसन घ्या, कापडाचं आसन घ्या, नाही तर सगळ्यात उत्तम घोंगडीचं आसन घ्या. का? पूर्वी हरणाचं घ्यायचे, त्याच्याआधी वाघाचं घ्यायचे, पण आता मी जर हरण वाघ सांगितलं तर पुढच्या गुरुवारी मला वाटत नाही आपला दरबार होईल. का घ्यायचे याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. कुठलाही प्राणी मृत होताना त्या प्राण्यामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्यात टोटल विरुद्ध गुणवैशिष्ट्य ते मेल्यानंतर त्याच्या कातड्यात येतात. वाक्य अवघड आहे, समजलं? कुठलाही प्राणी मृत होताना त्या प्राण्याच्या कातड्यामध्ये जे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्या टोटल विरुद्ध गुणवैशिष्ट्य तो प्राणी मेल्यानंतर त्या कातड्यावरती येतात. याचं कारण ते घ्यायचे. वाघ कसा असतो? अतिहिंस्र प्राणी. वाघाचं चर्म व्याघ्र, गजचर्म व्याघ्रांवर, दत्त महाराज व्याघ्र चर्म घालायचे. वाघाचं कातड असायचं महाराजांच्या अंगावरती. का? पूर्ण अहिंसा. जी हिंसेत होतं त्याचं रूपांतर अहिंसा. हरिण कसं असतंय? अतिचपळ, अतिचंचल, जसं माणसाचं मन आहे. मग हरिण मृत झाल्यावर कातड्यात काय गुण येतील? अतिशांत मन. त्याच्यावर बसलं की मन एकदम शांत. पण आता असले काही कुठाने करू नका, लाईव्ह ना बाबा, आता असलं काहीच करू नका. सगळ्यात उत्तम घोंगड्याचं आसन कलियुगामध्ये घ्या. का? घोंगडा म्हणजे मेंढीचे लोकर. लोकर नाही तर तुम्ही बोलता देवाला 2 बकरी मारतो आधी आणि मग त्याच्यावरती बसून पडतो, तसं नाहीये ते. वरची केसामधला गुणधर्म लक्षात घ्या. मेंढी कशी असते? तुम्ही मेंढीचे गुणधर्म पाहिलात का? मेंढ्याचा कळप ज्यावेळेस चलतो त्यावेळेस पुढचे जे मेंढ्या असतात त्या मेंढ्यांच्या वासावर मागच्या मेंढ्या चालतात. त्या बघत पण नाही पुढं काय. जी समोरचा आणि ती समोरची मेंढी आहे ती समोर जो धमदार असतो किंवा जो माणूस आहे त्याच्या काठीच्या मापावरती ती चालते. आणि माग सगळं कळप हा पुढच्या कळपांच्या भरोशावर चालतो. पुढची 2 खड्ड्यात अख्खी मागची मेंढर खड्ड्यात, ती बघत नाही, इकडं पण नाही बघत आणि इकडेही नाही. हा गुणधर्म आहे मेंढीचा. अजून असे बरेच आहेत, पण सांगण्याचं तात्पर्य त्यांच्या केसामध्ये त्याच्या टोटल विरुद्ध गुणधर्म आहे. मेंढ्याच्या कातडा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घोंगड्यावर बसून कुठली साधना करता भूत प्रेत पिशाची तुमच्या जवळ येत नाही. मन अतिशय शांत होतं, मन चलाक होतं, मन चिपळ होतं, ग्रंथाचे अर्थ कळतात, झोप येत नाही, ग्लानी येत नाही. अनेक फायदे आहेत घोंगड्याचे, अनेक फायदे आहेत. शरीरासाठी खूप फायदे. त्याच्यावरती बसायचं, पारायण करायचं. पारायणाचा नियम, पारायण मांडून झालं मी तुम्हाला सांगितलं, पुढून आसन टाकलं, दिवा लावला. 7 दिवस काय नियम पाळायचे? तर 7 दिवस वाचायचा जो नियम आहे तो एकच ठेवायचा. वाचायची जी वेळ आहे ती एक ठेवायची. ज्या वेळेला तुम्ही पारायणाला बसताल त्याच वेळी 7ही दिवस तुम्ही बसलं पाहिजे. आज 7ला बसलाय, उद्या 9ला बसलाय, परवा 12ला बसलाय, देव तुमच्या घरचा मोकर नाही. ज्या वेळेस पारायण चालू असतं त्यावेळेस तिथल्या सिद्ध शक्ती त्या वेळेला तिथं हजर होत असतात, त्यावेळेस त्या ऐकायला येत असतात. आपल्याला त्याची जरी काही गोष्ट कळत नसली तरी जे मुमुक्षित आत्मे त्यांना मुक्तीसाठी ते त्या ठिकाणी बसतात आणि ते श्रवण करतात. हे मागचं मुख्य कारण. पूर्वी नवनाथ गावात लावायचे तर संपूर्ण गावातले काय जे काही जुनी लोक आहेत ते सगळे ऐकायला बसायचे. माईक मध्ये ग्रंथ लावायचे चावडीवरती. एवढी आस्था श्रद्धा होती माणसाच्या मनामध्ये. आज नवनाथ ग्रंथाची मुलं जेवायला घालायची तरी मुलं पण मिळत नाही. लोकांचं म्हणून इतकी पापी झालं आणि लोक पण इतकी पापी झाली की म्हणते काय खायला बिला घातलं तर नको जेवायला झालं. जेवायला सुद्धा जात नाहीत माणसं, एखादे घाबरतात. जमानाच तसा आला म्हणा. पण सांगण्याचं तात्पर्य काय?
वाचनाची वेळ एक ठेवा, भगवंत मिळेल. वाचताना मोठ्याने वाचा, पाठीचा कणा ताट ठेवा. सरळ बसलात, आता जसे बसलात, सरळ बसलात तर हे ब्रह्मरंध्र सरळ राहतं आणि जे काही ज्ञानाचा भाग आहे, ऊर्जेचा भाग आहे, तो मस्तिष्कापासून आपल्या कुंडलिनी शक्ती. आता हा सर्व भाग योगामध्ये पडतो. सरळ का बसावं, कुंडलिनी जागृती, आणि तो पूर्ण मोठा विषय. तो आता तुम्हाला सांगण्यासारखं नाही, सांगून तुम्हाला समजणारही नाही. पण सांगण्याचं तात्पर्य एकच, जर ऊर्जा पाहिजे असेल तर तुम्ही सरळ बसा. भिंतीला टेकून बसला तरी चालेल, पण सरळ बसा. पारायण करताना भिंतीला टेकून बसला तरी चालेल. वामनराव गोळवली महाराज त्यांचे लाकडी आसनाला टेकून बसायचे. प्रत्येक गोष्टीला आधार घेऊन मी बोलतो, माझ्या मनाचं काही सांगत नाही. टेकून बसा, परंतु पाठीचा कणा ताठ ठेवा. ऊर्जा शरीरात जाणार नाही. तिसरा नियम, 7 दिवस पारान्न भोजन करू नका. कुणाच्याच घरचं अन्न खाऊ नका, बाहेरचं कुठलाही पदार्थ खाऊ नका. जे घरात बरेच, जे घरच्या आग्नेला स्पर्श होऊन येईल तेच अन्न खा. का? अन्न दुसरीकडचं आलं, मनामधले विचार बदलतात. मनातले विचार बदलले, ब्रह्मचर्य मोडून जातं आणि त्या ठिकाणी पारायण संपून जातं. जर पारायणात एकाग्रता हवी, ऊर्जा हवी आहे, तर 7 दिवस ब्रह्मचर्य पाळणं अतिशय गरजेचं आहे. कायिक, वाचिक, मानसिक, तीनही प्रकारचे. ह्या ब्रह्मचर्याचं 7 दिवस पालन झालं पाहिजे. त्यानंतरचा नियम, जो दिवा तुम्ही लावलाय तो अखंडित 7 दिवस तेवत राहिला पाहिजे. दिवा विझला नाही पाहिजे. 7 दिवस वाचन पूर्ण झालं, पूर्ण ते आकलन ग्रंथ झाला पाहिजे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावं, घोंगड्यावरती झोपावं, गोधडीवरती झोपू नये. ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस एक तर भूमिशयन म्हणजे घोंगड्यावरती झोपावं, पण बेडवरती, बाजूवरती किंवा कुठल्याही पद्धतीच्या गादीवरती झोपायचं नसतं. का? तर देव दृष्टांत देताना देव गादीवर कधी कुणाच्या येत नाही. भगवंत दृष्टांत देताना, भगवंत ऊर्जा देताना कधीच संसारिकाच्या कुठल्याही माणसाच्या गादीवरती तो जात नाही. त्यामुळं भूमिशयन करावं, जमिनीवरती चादर टाकून झोपवा, तो घोंगडं टाकून झोपवा, तो चटई टाकून झोपवा. हे 7 हे जे नियम सांगितले, या नियमामध्ये पूर्वी असा नियम होता, गावाची वेश बदलू नये. हा नियम का होता? तर गावाची वेश बदलताना पूर्वी वाहनं नसायची, बैलगाडीने लोक प्रवास करायची. मग वेळेमध्ये अंतर पडली, वाचनाच्या वेळेत बदल झाला, तर नियम तुटेल म्हणून गाव बदलले. दुसरं, पूर्वी चपला वापरायला परवानगी नव्हती. पारायण चालू असताना चप्पल घालू नये असं म्हणायचे. ते का? तर पूर्वी चमड्याच्या, कमवलेल्या कातडीच्या चमड्याच्या चपला असायच्या आणि चांबडं हे त्यावेळेस वर्ज असायचं. आता चांबड्याच्या चपला राहिलेल्या नाही, त्यामुळे तोही नियम आता पुढे निघून गेला. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्राचं, स्वामी चरित्राचं, श्रीपाद चरित्राचं, नवनाथ भक्तिसाराचं ज्या वेळेस अंतःकरणापासून हे नियम पाळून पारायण करतात, त्यावेळेस देव दृष्टांत दिल्याशिवाय राहत नाहीत. आणि नुसतं पारायण करायचं नाही, त्या अध्यायातून देवाला काय सांगायचंय ते आपल्या जीवनात आचरण आणलं पाहिजे. शिवलीलामृत वाचलाय 7 दिवस, आणि बैलगाड्या स्पर्धतीमध्ये बैलाला करंट देऊन पळवले. कसा तुम्हाला भगवंत, कसा सदाशिव, कसा पावेल तुम्हाला? जर तुम्हाला शंकर महादेवाचा बैल नंदीच कळला नाही तर तुम्ही काय पारायण केलं? तुम्ही त्याचे हाल करत असताना तुम्ही काय पारायण केलं? जर तुम्ही गुरुचरित्र वाचताय, जर तुम्ही दत्ताच्या सेवेत आहे आणि तुमच्या दारात कुत्रा आलं तर तुम्ही त्याला चपाती टाकायचं सोडून दगड आणि हाड म्हणत असताल, तर काय तुम्ही दत्ताची सेवा करता? शून्य किंमत आहे तुमच्या सेवेला, शून्य. जर 12 ते 3 मध्ये येत कदाचित येऊच नाही, पण आलेच चुकून ते वेशात आणि तुम्ही त्याला घालू शकला नाहीत अन्न, काय तुमच्या त्या दत्त संप्रदायाच्या परंपरेला अर्थ राहिला नाही. ज्या वेळेस आपण देव करतो, देव बघतो, गुरुचरित्र का वाचा, त्याच्यातले जे अध्याय आहेत, त्याच्यात जो अर्थ आहे तो तुम्हाला कळून घ्या, जाणून घ्या. देवाला नक्की काय सांगायचंय, मी नक्की कुठं बसलाय. गुरुचरित्राची 7 पारायणे केली आणि औदुंबराचं झाड कुऱ्हाडीनं तोडत दुपारी बसलाय, कसं तुला दत्त पावणार? नाही ना पाहू शकत. आणि कुणीतरी भलतीच अंधश्रद्धा पसरवली. ज्या वेळेस नरसिंह सरस्वती महाराज गाणगापुरात होते, 60 वर्षाच्या वांजबाईला मुलगा झाला आणि मुलगी झाली आणि नंतर मुलगा झाला. 60 वर्षाच्या वांजेला तिची पाळी पण गेली. तर तिला ती काय करायची माहिती का? रोज फक्त 2 दिवे करायची, तुपाचे 2 दिवे करायची, महाराजांना ओळायचे आणि पिंपळाच्या झाडात काढली ते दिवे ठेवायचे. अश्वत्थ वृक्षाखाली दिवे मांडायचे. अश्वत्थाखाली दिवा लावला 33 कोटी देवांना उजेड पडतो. अश्वत्थाची खूप मोठी कहाणी.
आज वेळ नाही पण सांगेन, पिंपळाच्या वृक्षाची खूप मोठी कहाणी. आणि कुणीतरी अफवा पसरवली पिंपळाखाली लय मोठा मुंजा असतो, पिंपळाखाली अजिबात दिवा लावायला बायकांनी जायचं नाही आणि पिंपळाला पाणी घालायचं नाही. मूर्खपणा. पिंपळाच्या झाडाखाली मुंजा कधी बसतो त्याचा एक वेगळा विधी आहे. त्याचा मुंज करायची असते तो एक वेगळा विधी आहे. तसं त्या अश्वत्थामध्ये विष्णूचा वास आहे. त्याच्या खाली दिवा लावल्याने तुम्हाला भूत लागणार नाही, तुमच्या पिढ्यांचा उद्धार होईल. ते पिंपळ इतका पुण्यवान आहे. 60 वर्षाच्या वाजवेला मुलगा दिला आशीर्वादानं, का? पिंपळाच्या सेवेमुळे. जर गुरुचरित्र वाचताय, जर नवनाथ भक्तिसार वाचताय, तर त्या तत्वाच्या लोकांचा आदर करा. हे झालं वाचन पारायण. शेवटचा नियम अन्नदान. अन्नदान कसं करावं? ज्या पद्धतीचं दैवत आहे त्या पद्धतीच्या व्यक्तींमध्ये त्या दैवताचा वास आहे. जर तुम्ही दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ वाचला, देवी महात्म्य नावाचा देवीचा ग्रंथ वाचला, तर तुम्हाला 2 पद्धतीचं अन्नदान सांगितलं. एक म्हणजे कुमारिका, 9 कुमारिकांना अन्न घालायचे. कुमारिका म्हणजे 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुली ज्यांना पाळी आली नाही, अशा 9 मुली, त्या कुमारिकेंच्या पायाचं पूजन करायचे आणि त्या 9 जणींची उष्टावळ काढायची. आता वाढताना आखडत्या हाताने वाढायचं नाही, नाही तर लहान पुरे आलेत म्हणजे सत्पुरुष सोडून पुढे दे, एवढा जो भात देवाला जो लबडता, अक्षरात देवाला जो लबडताना करतात ते जीवन माणसाला करू नका. शब्द आहे उष्टावळ. शब्द काय आहे? उष्टावळ. उष्टावळ म्हणजे काय? ते लहानच मुली आहेत, त्या काही सगळं खाणार नाही. जसं देव खात नाही तसं त्या पण सगळं खाणार नाही. त्यांची उरलेली उष्टावळ माशांना घालायची असते, अशी प्रघात आहे. उरलेली उष्टावळ माशांना घालायची असते, त्यांनी पितृ उद्धरतात. म्हणून ताट वाढताना देवाला जशी एवढे नैवेद्य करता, वर्षाचा एवढाच. काय तुम्ही कसं काढलं असेल मला तर काही कळतच नाही. वर्षातून नैवेद्य एकदा आषाढ महिन्यात, तो पण केवढा? एवढा. ते पण ठेवताना भजा पडला तिकडं, ते भाजी दुसरीकडं, भात दुसऱ्या डब्यात, सगळं गुतळाच त्या नैवेद्याचं. पण आहे, श्रद्धा आहे, देवाला मान्य आहे. भक्ती आहे, त्याला तेवढं पण मान्य आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? लबडी तिथं करा, ते दगड आहे, इथं नका करू, इथं मुली बसल्या. पूर्ण ताटं करायची. कधी? ज्यावेळेस देवी महात्म्य वाचतात, दुर्गा सप्तशती वाचतात, 9 मुली सांगितल्यात किंवा 5 सुवासिनी सांगितल्या. 5 सुवासिनी स्त्री, लग्न झालेल्या 5 सुवासिनी. गुरुचरित्र वाचले, शास्त्रांना सांगितलं ब्राह्मणाची जोडी जेवायला घालायची. का? गुरुचरित्रामध्ये नरसिंह सरस्वतींनी पूर्णपणे संन्यास आश्रमाचं पालन केलं आणि ब्राह्मण समाजाचा सत्कार केला. त्या कारणे गुरुचरित्राच्या वेळेस जोडी जेवायला घालायला सांगतात ब्राह्मणाची. नाही मिळाली, अंतःकरण शुद्ध ठेवून आपल्या आडनाव वगळून दुसऱ्या कोणत्याही आडनावाच्या व्यक्तीला तुम्ही जेवायला घालू शकता. जर तुम्ही शिवलीलामृत वाचले तर तसा नियम आहे, जेवायला घालायचं गोसावी जेवायला घाला. अशा पद्धतीनं 7व्या दिवशी अन्नदान व्हावं, पूर्णावर्णाचा स्वयंपाक व्हावा, ज्या पद्धतीचं आवडतं त्या देवाला त्या पद्धतीचं जेवण करावं. दत्त महाराजाला घेवड्याच्या शेंगेचे त्यांनी चमत्कार नरसोबावाडीत केला म्हणून पुरणपोळी महाराजांची आवडती आणि घेवड्याच्या शेंगेची भाजी त्यांची आवडती, त्याचा नैवेद्य त्यांना असतो. नवनाथांचा गौरवदायी कथा. गुरुसाठी जेवणाच्या उडदाच्या वाड्यासाठी डोळा काढून दिला परमयोगी नाथ संप्रदाय गोरक्षनाथाचा आदर म्हणून आज सुद्धा त्याच्या पारायणाला उडदाच्या वाड्याचा मान आहे. त्याशिवाय ते पारायण पूर्ण होत. भगवती भवानीची उपासना करताय, तिला जे आवडतं ते म्हणजे पायसाची खीर. लक्ष्मीची असेल तर तांदळाची, विष्णूचं असेल तर शेवयाची, आवळा तिला प्रिय आहे, त्याचं नैवेद्य. अशा पद्धतीचं ते देवाला जे आवडतं त्या पद्धतीचा तुमच्या नैवेद्यात हे असावा. अन्नदान व्हावं, त्यानंतर आपल्या गुरुस्थानी जावं, तिथे एक श्रीफळ व्हावा. अशा पद्धतीने सुंदर पारायण या श्रावण महिन्यामध्ये करा. पारायणावर जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. मी अजून 1.5 तास बोलू शकतो, इतक्या गोष्टी सांगायच्या राहतात. पण तुमच्या शंकेला एक पुढचे 15 मिनिटं वेळ देतो. अगदी जी काही सांसारिक नाही, दरबाराची नाही, फक्त पारायण आणि अध्यात्म याची जी शंका असेल ती विचारा. तुमच्या शंकेमुळे अनेकांचा लाभ होतो, कारण तुमच्या मनातली शंका ही शेजारच्या मनात सुद्धा असते. तर जे पारायणाबद्दल कोणाच्या मनात काही प्रश्न असेल, शंकराबद्दल, श्रावण महिन्याबद्दल काही प्रश्न असेल, अति लवकर विचारा, म्हणजे आपल्याला ओलांडा आणि पुढचा कार्यक्रम करता येईल. आता जी मांडणी मी तुम्हाला सांगितली,
पारायणाची, ती मांडणी, ग्रंथ आणि तुमचं आसन, या तीनही गोष्टी 7 दिवसात हलवायच्या नाहीत. तिथे सफाई करा, तिथे साफ स्वच्छता करा, झाडून मारा, रांगोळी रोजच्या रोज काढा, पण या तीनही गोष्टी त्या ठिकाणी हलवायच्या नाही. ग्रंथ उघडा ठेवायचा नाही. ग्रंथामध्ये काळजी ठेवायची. कोणीतरी नवीन नियम काढला, ग्रंथ उघडाच ठेवतात. ग्रंथ उघडा कधीच ठेवायचा नाही. ग्रंथ ज्यापर्यंत अध्याय वाचून झाले तिथं दोरी असते, ती दोरीमध्ये घालायची. दोरी ग्रंथाला नसेल तर एक काळीमध्ये घालायची. ग्रंथ बंद करायचा, नमस्कार करायचा. उठल्यानंतर आसनाला नमस्कार करायचा. आसन थोडं डोंगरून खाली 2 थेंब पाणी टाकायचं, ते पाणी कपाळाला लावायचं, म्हणजे पुण्य तुमच्या कपाळाला जातं. कुणाला ज्यांनी शेंडी ठेवली त्याला, शेंडी नाही त्याचे पुण्य साचत नाही. अशा पद्धतीनं ते हलवायचं नाही आणि त्या पद्धतीने ते पारायण करायचं. हरकत नाही, व्यासपीठ जर मांडलं तरी उत्तम, पण व्यासपीठ सुद्धा हलवायचं नाही 7 दिवस. 16 सोमवारचं व्रत सांगितलंय, त्याचा जर कलश पहिल्या दिवशी मांडला तो दुसऱ्या दिवशी काढला तरी चालेल का? 16 सोमवार पूर्ण होतो तिथेच ठेवायची पूजा. 2 पूजा सांगितली, एक 16 सोमवार आणि दुसरी सांगितली शिवलिंगामृतची. 16 सोमवारचं जे व्रत आहे त्या व्रताला मुळात कलश नाही, त्या व्रताला कलशच नाही. जे शिवलिंगामृत आहे त्याला कलश आहे, तर तो ग्रंथात मोडतो पारायणात, त्यामुळे तो कलश हलवायचा नाही. 16 सोमवार व्रत असं आहे की प्रवासात सुद्धा ते करता येतं. जर आपण 16 सोमवार करतोय आणि आपण इथं नाही, आपण यात्रेला गेलो, तर यात्रेमध्ये त्या गावात जिथं शंकराचं स्थान आहे तिथं सुद्धा तुम्ही जाऊन त्या वेळेला, ज्या वेळेला आहे त्यावेळी चुरमा अवेलेबल करून तिथं तुम्ही त्या शंकराच्या पिंडीची पूजा करू शकता. असं ते व्रत आहे. त्यामुळे त्याला कलश आणि जागेचं बंधन नाही 16 सोमवारला. पण जे शिवलीलामृत जे वाचता त्याला कलशाचं बंधन आहे, तो कलश 7 दिवस हलवायचा नाही. 16 सोमवारच्या पहिल्या सोमवारच्या पूजा वगैरे मांडायची नाही का? पुस्तक ठेवायचं फक्त. मुळामध्ये 16 सोमवार व्रतात असं सांगितलं होतं की 16 सोमवार करताना जे शिवालय आहे ते शिवालयात जाऊन पूजा करा. अन्यथा एकांत स्थानी मृतिका लिंगाची म्हणजे मातीच्या लिंगाची एकांतात पूजा करा. आता घरी जे आपण करतो त्यात आता कसं होतं, कितपत कोणाचं लक्ष लागतं माहित नाही मला, पण शक्यतो ही पूजा सांगितलेली आहे जिथं स्वयंभू शिवलिंग, म्हणजे स्वयंभू म्हणण्यापेक्षा स्थापित शिवलिंग, कळस असलेलं मंदिर. आणि दुसरी गोष्ट एकांतात करायचं तर मातीचं शिवलिंग बनवून आणि ते दुसऱ्या दिवशी ते पाण्यात सोडून विसर्जित करायचं असतं ते मातीचं शिवलिंग. अशा पद्धतीने ती पूजा करायची. असं दुसऱ्या दिवशी 16 सोमवारची जी पूजा जर मांडली घरी आपण, तर दुसऱ्या दिवशी ती सगळी विसर्जित करायची. दाढी किंवा कटिंग का करू नये, चांगला प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेला कुठलाही ग्रंथ आपण वाचत असतो त्यावेळेला ज्या शरीरामधल्या ज्या वाढ होते आपल्या, म्हणजे नख वाढतात, केस वाढतात, ह्या ज्या गोष्टी वाढत असतात, यामध्ये सांगितलं शास्त्रानं आपल्या शरीरावरती पुण्य जमा होत असतं. असं सांगतं शास्त्र, जर कुठली उपासना करताना खाली आसन नाही आणि डोक्याला शेंडी नाही तर त्याचं पुण्य त्या माणसाला पूर्ण मिळत नाही, पुण्यच मिळत नाही. शेंडी पूर्वी कसं होतं, शाप द्यायचा म्हणले की शेंडी धरायची. पूर्वीचे योगी जे होते, एखाद्याला शाप द्यायचा म्हणलं की शेंडी धरायची, आशीर्वाद द्यायचं म्हणलं की शेंडी धरायची. का? जे जमा होतं ना ते सगळं इथं जमा होतं. पुण्य असो पाप असो सगळं जमा होण्याचं सेंटर आहे. म्हणून ज्या वेळेस आपण पारायण करत असतो त्यावेळेस आपल्या प्रत्येक अंगामध्ये भगवंताची शक्ती संचार करत असते. म्हणून ज्या वेळेस आपण श्रावण महिना चालू होतो त्यामध्ये भगवंताची आराधना करण्याचा तो महिना आहे. तर जे लोक भगवंताची आराधना करतात, पारायण करतात, शंकराच्या मंदिरात जात आहेत, शिवमूठ वाहतायत, दररोज पाणी घालतायत, त्यांनी त्या काळामध्ये वस्त्र आपल्या शरीराला लावू नये, आपलं पुण्य काढू नये. म्हणून सांगितलं जातं की इथं ह्या कालावधीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीनं पायाची नख, हाताची नख, डोक्याची केस कापू नये. पण कुणी जे पुण्य जमा करतायत त्यांनी, जे कोणी आराधना काहीच करत नाही, फक्त श्रावण पाळतात म्हणून दाढी वाढवणे, केस वाढवणे, त्याचा काही असं फारसा त्यांना फरक त्यांच्या जीवनात पडत नाही. ठीक. गुरुचरित्र चालू करताना 3 पद्धती आहेत. एक म्हणजे पारायण शनिवारी चालू करून शुक्रवारी संपवलं जातं. त्याचं कारण, नरसिंह सरस्वती स्वामी जे गुरुचरित्राचे कथानकाचे मूळ आहेत, त्यांनी त्यांचा अवतार गाणगापुरात संपवला तो दिवस होता शुक्रवारचा.
म्हणून सांगतात शनिवारी लावा आणि शुक्रवारी समाप्ती आणा. दुसरी पद्धत आहे गुरुवारी समाप्ती आणण्याची. दत्त महाराजांचा वार प्रामुख्यानं गुरुवार, म्हणून शुक्रवारी पारायण प्रारंभ करून गुरुवारी समाप्ती आणावी, हा एक नियम. आणि तिसरा नियम आहे पौर्णिमेला समाप्ती आणणे. मग पौर्णिमेच्या आधी 7 दिवस उलटे मोजायचे आणि जो पण कोणता वार येईल त्या दिवशी पारायण चालू करायचं. 7वा दिवस बरोबर पौर्णिमा येईल, कारण दत्त महाराजांची आवडती तिथी पौर्णिमा, म्हणून 7वा दिवस पौर्णिमा येईल आणि मग उलट मोजून कुठल्याही दिवशी पारायण लावलं तरी चालेल. अशा 3 मध्ये तुम्ही चालू करू शकता. तर तुम्ही जे सांगितली ती पद्धत पद्धत सगळी ती, पद्धतीत बदल नाही, पद्धती. ते कलश जो आहे तो खाली जमिनीवर ठेवायचा. हा प्रश्न तुम्हाला पडायला नाही पाहिजे, कलश जमिनीवर ठेवायचा का नाही. कलश कुठे ठेवायला सांगितलं मी? मग तुम्ही पुढे बसून असे कसे, मग मागची विद्यार्थी झाले. चौरंगावरती मगाशीच सांगितलं, प्रतिमेच्या समोर गहू तांदूळ आणि त्याच्यावरतीच कलश. हा. जर ग्रंथ वेगळे वेगळे असतील तर 2 कलश आणि 2 पूजा, 2 चौरंग संपूर्ण वेगळं. आणि जर ग्रंथ एकच असेल तर तोच, पण शक्यतो एक ग्रंथ जर असा वाचताय नवरा बायको तर ते तसं योग्य नाही. परंतु जर वेगवेगळे असतील तर वाचू शकता. एक ग्रंथ एका वेळेस एकानेच पारायण करावं पूर्णपणे. आता काहींची घरी प्रथा असते, नवनाथ वाचताना घरातले सगळे आळीपाळीने सदस्य वाचतात. आहे काय काय ठिकाणी अजूनही करतात तसं, म्हणजे ज्याला वेळ आहे त्याने आपलं तोंड हातपाय धुवायचं आणि बसायचं वाचायचं. अरे पण मग गोरक्षनाथ ज्याने जन्म पाहिलाय ते डायरेक्ट मच्छिंद्र याला चरपटाला बसला, त्याला मग कळणारच नाही म्हणजे कधी आले. त्यामुळं ग्रंथ वाचताना एकाच माणसाने वाचावा. कारण आणि जर बाकीचे असतील ऐकायला बसणार असतील तर मात्र जर तुम्ही कुटुंब सगळं ऐकायला बसले तर तुम्हाला सगळा सिक्वेन्स कळेल. नाहीतर तुम्ही म्हणता अरे बापरे गोरक्षेत्र जन्मच नव्हता, ही उकिरड्यातून कसं काय बाहेर आलं, असा प्रश्न पडेल तुम्हाला. त्यामुळं सामूहिक वाचन करू नका, एकाने वाचायला बसा आणि मागे कुटुंबाने ऐकायला बसा, तो ग्रंथ श्रवण करायला बसा. अजून काही शंका? हा, तर हे सर्व गोष्टी मिटवून घेऊ. गुरुचरित्र ग्रंथामध्ये 36, 36, 37 हे जे अध्याय आहेत त्यामध्ये वेदाचे ओव्या होत्या, वेद मंत्र होते, गायत्रीचा उच्चार होता. त्या कारणाने महिलांना तो ग्रंथ वाचण्याची परवानगी नव्हती. कारण व्हायब्रेशन, गायत्री मंत्राचं जे व्हायब्रेशन आहे, गायत्रीची जी व्हायब्रेशन आहे त्याच्यातून महिलाचे पोटामध्ये अंडाशय असतं, त्याला व्हायब्रेट होऊन त्यांना पाळी येण्याचा संभव असायचा. म्हणून सांगायचे महिलांनी ग्रंथ वाचू नये. गुरुचरित्र म्हणा किंवा अन्य ग्रंथ ज्याच्यामध्ये गायत्रीचे प्रणव आहेत आणि उच्चार आहेत त्या व्हायब्रेशननी वाचलं तर अडचण येईल. अडचण आली तर तुमचा ग्रंथ खंडित होईल. हा साधा आणि सोपा भाग होता, ह्याच्याशिवाय दुसरं कोणतंच कारण नव्हतं. आणि आधीचं सगळ्यात मुख्य कारण पुरुषाने पुण्य करावं आणि बाईने त्याच्या हाताला हात लावून मला म्हणावं, ही पूर्वीची पद्धत. आता उलट झालं, आता बायका पुण्य करायचं लागल्यात आणि पुरुषाने त्याच्या हाताला हात लावून मला म्हणायची बाळी आली. असंच झालंय आता, कारण आता पुरुषांमध्ये एवढी श्रद्धाच राहिली नाही. जेवढी स्त्रियांमध्ये आहे ना तेवढी श्रद्धा पुरुषांमध्ये कमी झाली. पण सांगण्याचं तात्पर्य काय, हे मुख्य कारण होतं. मग याच्यावरती नाशिकचे दिंडोरी म्हणून संस्थान त्यांनी त्या गुरुचरित्रातल्या काही ओव्या काढल्या. कुठल्या? ज्याला प्रणव होते, ज्यामध्ये गायत्रीचा उपदेश होता, ते सर्व काढून घेतल्या आणि गुरुचरित्राचं कथानकासारखं बनवलं. त्याच्यामध्ये सगळ्या कथा त्याच आहेत, त्याला दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र म्हणतात. तर त्यामध्ये आता हे बघा, तर तो एक वादाचा विषय झाला. काही लोक म्हणाले त्यांनी असं का केलं, त्यांना तो अधिकार कुणी दिला. काही लोक म्हणतात ठीक आहे, केलं तर चांगलं केलं, 4 बायका वाचतायत. पण ते वादाच्या मुद्द्यात मला पडायचंच नाही. माझं एकच सांगणं आहे, परमार्थ करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये जातीचं बंधन नाही, तुमच्या योनी पुरुषाचं लिंगाचं बंधन नाही. त्यामुळं जिथे पुरुष स्त्री हे बंधन देवानं पाळलं नाही, जातीचं बंधन देवानं पाळलं नाही, तर आपण तुच्छ माणूस पाळणार कुणीच नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे, ग्रंथ वाचण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. उपासना करण्याचा अधिकार पुरुषांना आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांना आहे. म्हणून तुम्ही दिंडोरीप्रणीत गुरुचरित्र वाचा, शिवलीलामृत वाचा, नवनाथ भक्तिसार वाचा. अहो, जर नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये असा कुठेच उल्लेख दिसत नाही की महिलेने तर वाचू नये. आणि परमयोगी मच्छिंद्रनाथ यांनी सुद्धा संसार केलाच. हे वाक्याला कोण विरोध करेल? मच्छिंद्रनाथांनी लग्न नाही केलं आणि मग केलाच की संसार. कुठं मग तरी पूर्ण ब्रह्मचारी राहिले. हनुमंतरायाने जे अखंड ब्रह्मचार्य पाळलं, पण हनुमंतरायाने त्याच्या मागचं नोंदा दिलंच की टकलून मच्छिंद्राच्या मागे. आणि मैनावती बरोबर करावाच लागला की विवाह, ते रूप पालटून. जेव्हा गोरक्षनाथ आले त्यावेळेस ती सर्व काजळी दूर झाली. चलो मच्छिंद्र गोरकाया,
तेव्हा त्यांना कळलं आपण कोण आहे, आपण आता इथून या गादीवरून उठलं पाहिजे. जसं अंधार संपवायला दिवा लावला की उजेड पडतो, पण त्या अंधाराचा निगेटिव्हिटीचा प्रभाव ते दिव्यावरती पडतो, म्हणून त्या दिव्याला काजळी धरते. आणि ती काजळी कधी इतकी मोठी होते, कधी इतकी मोठी होते की तो दिवा विझून जाऊ शकतो. तसंच अध्यात्मात असं खरा, तर अशी काजळी आली की ती काजळी काढायला कोणीतरी जीवनात गुरु पाहिजे. गुरुशिवाय काजळी निघत नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर शिवलीलामृत, नवनाथ भक्तिसार, गुरुचरित्र, दिंडोरी प्रणित हे ग्रंथ महिला वाचू शकतात. त्याला कुठलंही बंधन सांगितलेलं नाही. पुढचा प्रश्न, एक धान्य का खायचं? सुंदर प्रश्न आहे. गुरुचरित्रात एक नियम आहे, 7 दिवस एकच धान्य खा. बाजरीची भाकरी खाताय 7 दिवस दूध आणि बाजरीची भाकरी खा. ज्वारी खाताय ज्वारी खा. का? ही पोट जे आपले जठर जे आहे, साधा आणि सोपा नाही. गिरणीवाला माहितीये तुम्हाला, आधी गव्हाचं सगळं दळून घेतो. गहू टाकला ना, आधी अख्खं गव्हाचं दळतो. गहू दळून झाला किती असं त्याचं साधन असतं लोखंडाचं, ते आपटतो सगळ्या बाजूने, मशीन रिकामी फिरवतो आणि थोड्या वेळाने मग ज्वारी टाकतो. का बरं असं करत असेल तू? मिक्स होऊ नये आणि पिठांमध्ये धान्यामध्ये फरक आहे. तसं आपल्या पोटामध्ये 7 दिवस जर आपण वेगवेगळे अन्न घालत राहिलो तर पचन संस्था आणि ही शरीराची संस्था एकाग्र सगळी पोटावर होते, पचनावर, आणि भगवंताचं नामस्मरण आणि चिंतन घडतच नाही. म्हणून सांगितलं काय, शरीराला एकच सवय लावा. 7 दिवस त्याच्यामध्ये जे म्हणतो ना आपण, त्या शरीराला जर तेच धान्य आत येत राहिलं तर ते पचवण्यासाठी त्याला कुठला वेगळा कष्टाची गरज पडणार नाही, वेगळी ऊर्जा आणि उष्णता देण्याची गरज पडणार नाही. म्हणून 7 दिवस एकच पद्धतीचं अन्न खावं. सगळ्यात उत्तम दूध भात, हविष्यान्न सांगितलं गुरुचरित्रात. गुरुचरित्रात लिहिलं, रात्रीच्या वेळी हविष्यान्न खाऊन झोपावं. हविष्यान्न म्हणजे दूध भात. मग त्या पद्धतीचं नरम अन्न पोटाला द्यावं. आणि एक धान्य आणि उपवास, तो पण एक सांगून टाकतो भाग, प्रवचनाला फार मुश्किल झाला आज आपले. उपवास कसा करायचा? 7 दिवस गुरुचरित्र लावले. उपवास 2 पद्धतीनं करा. एक म्हणजे फळं खाऊन आणि एक धान्य खाऊन. फळं खायचं आणि एकच धान्य खायचं. गहू खाताय तर गव्हाची चपाती आणि दूध, 7 दिवस तेवढंच, आणि एकच टाइमिंग, आणि इतर वेळी सकाळच्या टायमिंगला फळ. दुसरा प्रकार कसा करतात, तर पूर्णपणे तुम्ही फक्त वेळ पाळून खाणं. म्हणजे दुपारी 12ला एक फळ, संध्याकाळी 6ला दूध भात किंवा 7ला दूध भात, ह्या टायमिंग मध्ये खाणं. आणि जे तुम्ही उपवास करता, खिचडी, वरईचा भात, भगर, आमटी, शेंगाची आमटी, रताळी, हे असलेला काही भाग पडत नाही त्याच्यामध्ये. हे सर्व खाणं जे आहे, म्हणजे खिचडी उपवासाला तर अजिबातच चालत नाही. ती कुठून आली काय आली त्याचा संबंध कळत नाही जास्त करून, आणि तेलकटने अजून त्रास होतो पचायला. अहो सांगते 7 दिवस का सांगतात एकच धान्य खा, पचनाला जास्त माणसाच्या शरीराची जास्त ताकद लागू नये. आणि खिचडी पचवायला तर इतकीच ताकद लागते शरीराची, त्याला लिमिटच नाही. त्यामुळे खिचडी अशी आनंदाने खात जा मध्ये आले. उपवासात खिचडी घुसवू नका. उपवासात फक्त फळं ठेवा, छान पद्धतीने फळं खा. सुंदर शरीर स्वच्छ ठेवा. शरीर स्वच्छ राहिले की परमार्थ एकदम निर्मळ होतोय. ठीक आहे. हा, आरती नैवेद्य. हा, नाही करायचा. ज्या वेळेस तुम्ही 7 दिवस पारायण करताय त्यावेळेस तुमच्या शरीरात कांदा लसूण गेलं नाही पाहिजे. त्याची कथा तर माहिती आहे सर्वांना, कथा फार मोठी आहे. पण राहू केतू या दैत्यांच्या वधाला वध झाल्यानंतर त्यांचं रक्त जे पडलं त्याच्यातून कांदा आणि लसणाची रोपं आली. त्या कारणे तमोगुण त्याच्यात गेले. शरीराला अमृत ओढली पण अध्यात्माला ते चालत नाही. त्याला घाणेरडा वास आहे, दर्प आहे. ते खाल्ल्यानं त्याने भगवंत जवळ येत नाही. त्या कारणे पारायणाच्या कुठल्याही स्वयंपाकात कांदा लसूण टाकू नका. तुमच्या जेवणाच्या म्हणजे 7 दिवसाच्या वेळेस तुम्ही सुद्धा खाऊ नका. आणि दररोजची वाचन झाल्यानंतर दररोज आरती करा. दत्त महाराजाची किंवा ज्या देवाचं तो ग्रंथ आहे त्याची आरती करा. आरती झाल्याच्या नंतर दूध खडी साखरेचा नैवेद्य किंवा गोड शिऱ्याचा नैवेद्य किंवा घरात जे बनेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य किंवा ड्रायफ्रुट्सचा म्हणजे काजू बदाम मनुके किंवा फळाचा नैवेद्य हा रोजच्या रोज तिथं ग्रंथाच्या तिथे दाखवत चला. तर काय करायचं, 7 दिवसाचं ज्यावेळेस पारायण आहे त्यावेळेस कटाक्षानच ह्या गोष्टी पाळायच्या. नित्यसेवेमध्ये पाळणं कधी कधी होत नाही. जे नित्य सेवा करतात, जी लोक रोज करतात सेवा,
त्यांच्या वेळेमध्ये थोडाफार बदल होतो, ठीक आहे, तो थोडाफार बदल भगवंताला मान्य आहे. पण ज्यावेळेस आपण 7 दिवसाचा संकल्प सोडून पारायण लावले, त्यावेळेस आपण त्याला आवाहन केलंय की गुरुचरित्र वाचताना उजव्या बाजूला रिकामा पाठ ठेवतात. ही पद्धत आहे का? दत्त महाराजांची फेरी तिथून होते, क्षणभर त्यांनी बसावं म्हणून तो पाठ मांडला जातो. त्या कारणे दैवत त्यावेळेस उपस्थित राहते तर आपण राहणं अतिशय गरजेचं. त्यामुळे 7 दिवसाचं पारायण ज्यावेळेस असेल किंवा 11 दिवसाचं, 21 दिवसाचं, श्रावण महिन्यात तुम्ही महिनाभर करतं, त्यावेळेस तुम्ही अजिबात कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका. प्रवास टाळा, तुमच्या सर्व गोष्टीचा नियम बसून घ्या आणि एकच वेळ फायनल करा. चुकून दिवा विजला, दिवा चुकून कधीच विजत नाही. जर घरामध्ये किडा असेल, बाधा असेल, पितृपिशाच असेल किंवा अन्य काही संकट असतील तर ते संकटाचं दिव्यावरती हे होतं. पण आपण दिवसातून 3 वेळा दिवा विझू नये, याच्या मागे अजून एक वैज्ञानिक असं कारण होतं की आपलं त्या पारायणावरती लक्ष राहावं, माणूस तिथे गुंतून राहावा. दिवा चालू ठेवायचा म्हणजे दिवसातून 3 वेळा तरी तुम्हाला तिथं जावं लागणार किंवा तो देव बघावा लागणार, म्हणजे तुम्ही गुंतून राहा. देवाचं म्हणणंच हे आहे, गावाची वेश बदलू नये. हा सुद्धा नियम का सांगितला की 7 दिवस तुम्ही त्याच्या जवळ राहा, म्हणजे तिथं तुम्हाला अध्यात्म भेटेल. आता जो अग्नी आपण पहिल्या दिवशी लावतो, समजा तो विजला, 21वा अध्याय चाललाय आणि दिवा तुमचा विजला, तर पुन्हा अग्नी पेटवावा लागणार, बरोबर. मग पहिली जी पारायण आहे तो ऐकलेला अग्नी तिथून नष्ट झाला म्हणून पूर्ण फळ मिळत नसायचं. म्हणून सांगतात काय, पहिल्या दिवशी जो अग्नी लावतात नाही, 2 पर्याय आहेत. 2 समय लावायच्या, 2 दिवे लावून ठेवायचे. काजळी आली तर काजळी बदलताना एक चालू राहील आणि त्याच दिव्याच्या काडीवरती पुन्हा जर विजला चुकून तर परत लावून घ्यायचा. असे त्याला 2 पर्याय. 2 दिवे लावले किंवा ज्यावेळेस काजळी काढेल त्यावेळेस त्याच. आपल्याला काय मूळ मुद्दा काय आहे, अग्नी बदलू द्यायचा नाही. अग्नी जो पहिल्या दिवशी जे अग्नी पेटवलाय तोच अग्नी 7व्या दिवशीपर्यंत राहिला पाहिजे. त्यामुळे देवावरती नीट लक्ष ठेवायचं. एक विजला तर परत आपल्या त्या आराध्याचं स्मरण करून पुन्हा लावायचा, तर द्यायचंच नाही विजू पण जर झालं तर. आणि दुसरा विषय, वेळेमध्ये अजिबात आपल्याला बदल करायचा नाहीये. काही ना काही करून पण आपल्याला वेळेतच बसायचं. ठीक, चला वरुणराजाचं आगमन झाले, पहिला जे 3 पारायण सांगितले होते त्याच्याबद्दल आपण बोलू. हा ठीक आहे. पारायण करताना 1 दिवसाचं, 3 दिवसाचं, 7 दिवसाचं, 11 दिवसाचं, 21 दिवसाचं आणि पूर्ण श्रावणाचं असं पारायण तुम्ही कुठल्याही ग्रंथाचं करू शकता. 1 दिवशी पारायण केलं तरी चालतंय, 3 दिवशी चालतं, 7 दिवशी चालतं, 11 दिवशी चालतं, 21 दिवसाला चालतं, अखंड श्रावण चालतं. नियम एकच, लक्ष पारायणात लागलं पाहिजे. 1 दिवस वाचा, महिनाभर वाचा, तुमची आकलन शक्ती कशी आहे त्या, पण जे अर्थ त्याच्यात दिलाय, जे सांगायचं देवाला ते कळलं पाहिजे. आणि आता गुरुचरित्र कोण कोण लावणार आहे, हातवरती करा जरा. शिवलीला अमृत कोण कोण लावणार आहे, थोडे त्यांच्या हात वरतीच राहू द्या ना. गुरुचरित्र काय खाली करता तुम्ही. नवनाथ कोण कोण लावणार आहे, वरतीच हात ठेवा. नवनाथ. स्वामी चरित्र कोण कोण लावणार आहे, हात वरतीच राहू द्या. अच्छा, कोण राहिलं, श्रीपाद चरित्र, दत्त चरित्र,